अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघामध्ये सध्या विरोधक हे काही उरलेच नसल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे। कारण भाजपचे विक्रम पाचपुते हे विजयी झाले व आमदार झाले। त्यांच्या विरोधात लढणारे राहुल जगताप व अनुराधा नागवडे हे देखील आता अजित पवार गटात सामील होत महायुतीतच सहभागी झाले। विरोधक आता एकत्र जरी आले असले तरी मात्र मनातील राग किंवा राजकारणातील अंतर्गत संघर्ष हा कोणत्या ना कोणत्या कारणातून समोर येतच असतो। गुटखाबंदीवरून सरकारला घेरणाऱ्या आमदार विक्रम पाचपुतेंना आता त्यांच्याच मित्रपक्षातील माजी आमदार राहुल जगताप यांनी घेरले आहे। अनेक गंभीर आरोप जगतापांनी पाचपुतेंवरती केले आहे। दरम्यान या वादामुळे महायुतीमधील आजी माजींमधील धुसफूस ही चव्हाट्यावर आली आहे। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या एक दुसरा सोडला तर इतर उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले। यामध्ये जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघामध्ये देखील अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली। या मतदारसंघामध्ये विक्रम पाचपुते, अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली। पाचपुते यांनी विजयाचा गुलाल उधळत नागवडे व जगतापांना पराभवाची धूळ चाकवली। यामुळे श्रीगोंद्यामध्ये पाचपुतेंची ताकद असल्याचे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले। विधानसभा झाल्या आता काही दिवसांपूर्वी नागवडे व जगताप या दोन्ही साखर कारखानदारांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला। अडचणीत असलेल्या आपल्या साखर कारखान्यांना अर्थमंत्री अजितदादांच्या अर्थसहाय्याने पुन्हा उभारी मिळेल या आशेने दोघांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। दरम्यान आता श्रीगोंद्यामध्ये विरोधकच शिल्लक राहिला नाही अशी चर्चा होतीये, कारण पाचपुते भाजपमध्ये व नागवडे व जगताप यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने दोघेही महायुतीमधील मित्रपक्ष झाले। यामुळे आता पाचपुतेंना विरोधकच राहिला नसल्याच्या चर्चा होत्या। मात्र असे असतानाच अजित पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना माजी आमदार राहुल जगतापांनी गुटखाबंदीच्या मुद्द्यावरून तसेच भेसळखोरीच्या मुद्द्यावरून आवाज उठविणारे आमदार विक्रम पाचपुते यांच्यावरच गंभीर आरोप केले। जगताप नेमके काय म्हणाले तेच आपण पाहूयात। अवैध गुटखा विक्रीचा विषय आमदार जगतापांनी उपस्थित केला, परंतु श्रीगोंदा तालुक्यात चौकशी केली तर आजपर्यंत गुटख्याचे हप्ते कोणी घेतले, त्यामध्ये काही मागे पुढे झाले का, यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला। इतकी वर्ष झाले त्यांचे वडील बबनराव पाचपुते हे आमदार होते, त्यांच्याकडे सत्ता होती, इतके वर्ष त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही? पोलीस प्रशासन काम करत नव्हते का? पोलीस काम करत नसतील तर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदने का दिली नाहीत? ह्या विषय घेतल्यानंतर काही शिजणार आहे का याची ही चौकशी झाली पाहिजे असे म्हणतच जगतापांनी थेट आमदार विक्रम पाचपुतेंवरती हल्लाबोल केला। महायुतीत मिठाचा खडा, कोणी येऊन समुद्रात दगड मारले म्हणजे बदला घ्यायला सुनामी येत नाही आणि असेच बरेच जण आहे ज्यांना आम्ही उत्तरही देत नाही, अशा शब्दात एक प्रकारे विक्रम पाचपुतेंनी राहुल जगतापांवर निशाणा साधला। जगताप यांच्या आरोपाला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाचपुतेंनी हे प्रत्युत्तर दिले। येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत, त्यापूर्वी आता प्रत्येक पक्षांकडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। दरम्यान आगामी निवडणुका आणि त्यापूर्वीच श्रीगोंदा मतदारसंघामध्ये आजी माजी आमदार यांच्यामधील मतभेद हे थेट चव्हाट्यावर आल्याने त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मित्रपक्षात जरी महायुती म्हणून एकत्र आले असले तरी दोन राजकीय शत्रू हे एकमेकावर टीका करण्याची संधी सोडत नसल्याचेच या विषयाच्या माध्यमातून समोर येते। दरम्यान येणाऱ्या काळात पक्षातील वरिष्ठ याबाबत चर्चा करणार का व हे दोघांमधील हे शीतयुद्ध संपणार की वेगळी राजकीय घडामोड घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।